हॅलो फ्रेंड्स, आपण आज बघणार आहे स्टिरिओ केमिस्ट्री BSc सेकंड चॅप्टर आहे हा आणि सेमिस्टर 4 मध्ये आहे. आता स्टिरिओ केमिस्ट्री म्हणजे काय? तर स्टिरिओ केमिस्ट्री डील्स विथ स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल इन अ स्पेस. म्हणजे एखादा मॉलिक्यूल स्पेसमध्ये ठेवल्यानंतर तो आपल्याला चारी बाजूनी कसा दिसतो ते आपल्याला स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये बघायचं आहे. मग याच्यामध्ये परत काय येते स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये? कन्फर्मेशन किंवा त्याच्या अगोदर काय BSc फर्स्ट इयरला आपण शिकलेलं आहे जॉमेट्रिकल आयसोमर, कन्फर्मेशनल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर. मग आता सेकंड इयरला काय बघायचं आहे? कन्फर्मेशनल आयसोमर्स. मग त्या अगोदर काय किंवा या टॉपिकमध्ये आपल्याला कुठला अभ्यास करायचा आहे? कन्फर्मेशन्स ऑफ इथेन, त्याच्यानंतर कन्फर्मेशन्स ऑफ एन ब्युटेन. ठीक आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय बघायचं आहे? तर प्रोजेक्शन. कुठली एखादा जर मॉलिक्यूल दिला असेल तर तो प्रोजेक्शनमध्ये कसा लिहिता येईल? मग त्यामध्ये 3 प्रोजेक्शन आहेत. पहिलं महत्त्वाचं प्रोजेक्शन आहे ते फिशर प्रोजेक्शन. दुसरं आहे ते सॉहॉर्स प्रोजेक्शन आणि तिसरं आहे ते न्यूमन प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शन, त्याच्यानंतर सॉहॉर्स प्रोजेक्शन आणि तिसरं आहे ते न्यूमन प्रोजेक्शन. म्हणजे एखादा मॉलिक्यूल असेल, समजा इथेनचा मॉलिक्यूल आहे CH3 हा इथेनचा मॉलिक्यूल आहे. तर हा मॉलिक्यूल फिशर प्रोजेक्शनमध्ये कसा लिहितात, त्याच्यानंतर सॉहॉर्स प्रोजेक्शनमध्ये कसा लिहितात आणि न्यूमन प्रोजेक्शनमध्ये कसा लिहितात तो आपल्याला बघायचा आहे. पहिल्यांदा बघूया फिशर प्रोजेक्शन. आता फिशर प्रोजेक्शन म्हणजे काय? जर एखादा मॉलिक्यूल दिला असेल तर तो फिशर प्रोजेक्शनमध्ये लिहिताना काय करायचं? पहिल्यांदा एक व्हर्टिकल लाईन काढायची आणि दुसरी आहे ती हॉरिझॉन्टल लाईन काढायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथेन मॉलिक्यूल दाखवायचा आहे. फिशर प्रोजेक्शन प्रत्येक वेळी कसं असतं? एक व्हर्टिकल लाईन आणि दुसरी असेल ती हॉरिझॉन्टल लाईन. आता आपल्याला काय फिशर प्रोजेक्शन इथेन मॉलिक्यूलचं दाखवायचं आहे. ठीक आहे. कार्बन किती आहेत? 2 कार्बन आहेत. त्यामुळे आपण एक व्हर्टिकल लाईन काढली. एका टोकाला एक कार्बन दिला, दुसऱ्या टोकाला दुसरा कार्बन दिला. आता या कार्बनला काय 3 हायड्रोजन ॲटॅच आहेत, ते आपण असे लिहिले. त्याच्यानंतर या कार्बनला 3 हायड्रोजन ॲटॅच आहेत, ते आपण असे लिहिले. म्हणजेच काय? तर फिशर प्रोजेक्शन दाखवताना जेवढे काय अटॅच मॉलिक्यूलला जेवढे काय ॲटम अटॅच असतील ते कसे आहेत? एक तर व्हर्टिकल लाईनवर दाखवायचे आहेत किंवा हॉरिझॉन्टल लाईनवर दाखवायचे आहेत. याला फिशर प्रोजेक्शन म्हणतात. आता सॉहॉर्स प्रोजेक्शन म्हणजे कसं? सॉहॉर्स म्हणजे घोडा जसा उभा असतो पायावर तसं सॉहॉर्स प्रोजेक्शन असते. म्हणजे त्याचं आता सॉहॉर्समध्ये बघा नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 2 आहेत. इकडे एक कार्बन झाला, त्याच्यानंतर इकडे एक कार्बन झाला. ठीक आहे. या कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहेत? 3 हायड्रोजन अटॅच आहेत. त्याच्यानंतर या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत. हे झालं सॉहॉर्स प्रोजेक्शन. मग ते कसं दाखवतात? विदाउट कार्बन दाखवायच्या अगोदर हे झालं सॉहॉर्स प्रोजेक्शन. तिसरं आहे ते न्यूमन प्रोजेक्शन. मग आता न्यूमन प्रोजेक्शन दाखवताना काय करावं लागेल? याच्यामध्ये परत फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन. मग जो फ्रंट कार्बन दाखवायचा असतोय तो काय करायचा? डॉट न दाखवायचा. आणि जो बॅकचा कार्बन दाखवायचा असतोय तो काय करायचा? सर्कल न दाखवायचा. समजा आपण काय केलं? या कार्बनला फ्रंट कार्बन म्हटला आणि या कार्बनला बॅक कार्बन म्हटला. मग फ्रंट कार्बन असतोय तो डॉट न दाखवायचा आणि जो बॅकचा कार्बन असतोय तो काय करायचा? सर्कल न दाखवायचा. मग फ्रंट कार्बनवर कोण कोण अटॅच आहे? 3 हायड्रोजन अटॅच आहेत. ते लिहिताना असे लिहायचे. आणि बॅक कार्बनवर काय आहे? 3 हायड्रोजन अटॅच आहेत. ते लिहिताना काय? आता बॅक कार्बन म्हणजे काय? हा सर्कल आहे. त्यामुळे जे बॅक कार्बनला हायड्रोजन आहेत ते काय करायचे? सर्कल पासून दाखवायचे आणि डॉटेड लाईन दाखवायचे. इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन, अशी ही 3 प्रोजेक्शन आहेत. हे कुठलं? फिशर प्रोजेक्शन, हे सॉहॉर्स प्रोजेक्शन आणि तिसरं आहे ते न्यूमन प्रोजेक्शन. ह्या 3 प्रोजेक्शनचा वापर करून आपल्याला काय बघायचं आहे? कन्फर्मेशन्स ऑफ इथेन बघायचे आहेत. ठीक आहे. मग आता कन्फर्मेशन्स ऑफ इथेन बघताना पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे? तर स्ट्रक्चर ऑफ इथेन माहिती पाहिजे. ते कसं आहे? CH3. आता बघा कन्फर्मेशन्स ऑफ इथेन बघताना परत त्याची कन्फर्मेशन कुठली येतात? पहिलं आहे ते इक्लिप्स्ड कन्फर्मेशन, दुसरं स्टॅगर्ड कन्फर्मेशन,
दुसरा आहे ते स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि तिसरा आहे ते स्क्यू कन्फर्मेशन. मग इक्लिप्स्ड कन्फर्मेशन म्हणजे काय, स्टॅगर्ड कन्फर्मेशन म्हणजे काय आणि स्क्यू कन्फर्मेशन म्हणजे काय. मग आता इक्लिप्स्ड कन्फर्मेशन दाखवताना काय करावं लागेल, त्याची 3 प्रोजेक्शन दाखवावे लागतील. कुठली कुठली, सॉहॉर्स प्रोजेक्शन, न्यूमन प्रोजेक्शन आणि फिशर प्रोजेक्शन. स्टॅगर्ड कन्फर्मेशन दाखवताना त्याची परत 3 प्रोजेक्शन. कुठली कुठली, फिशर प्रोजेक्शन, न्यूमन प्रोजेक्शन आणि सॉहॉर्स प्रोजेक्शन. सेम क्यू साठी फिशर प्रोजेक्शन, न्यूमन प्रोजेक्शन आणि सॉहॉर्स प्रोजेक्शन. मग आता इक्लिप्स्ड कन्फर्मेशन दाखवताना बघा, पहिल्यांदा आपण काय बघूया, तर त्याचं फिशर प्रोजेक्शन कसं असेल. हा झाला इथेनचा मॉलिक्यूल झाला, त्याचं फिशर प्रोजेक्शन जसं मगाशी दाखवलं तसं असेल. स्टॅगर्ड मध्ये सुद्धा सेम तसंच असेल. ठीक आहे. आता हे झालं काय, फिशर प्रोजेक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, त्याचं न्यूमन प्रोजेक्शन बघायचं आहे. आता न्यूमन प्रोजेक्शन बघायचं कुणाचं, इक्लिप्स्ड कन्फर्मेशनचं. जो फ्रंट कार्बन असतोय त्याच्यासाठी आपण काय दाखवलंय, डॉट दाखवलाय. आणि जो बॅकचा कार्बन असतोय त्याच्यासाठी काय दाखवलेला आहे, सर्कल दाखवलाय. समजा हा फ्रंटचा कार्बन असेल आणि हा बॅकचा कार्बन असेल. मग फ्रंट कार्बनवर कोण कोण अटॅच आहे, तर 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. ते काय दाखवले आपण, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन. आता बॅक कार्बन कोण आहेत, 3 हायड्रोजन अटॅच आहेत. ठीक आहे. आता इक्लिप्स्ड कन्फर्मेशन मध्ये कसं असते, तर जे बॉन्ड अँगल असतात ते किती डिग्री असतात, 0 डिग्री, 120 डिग्री आणि 240 डिग्री. हे लक्षात ठेवा. कायम इक्लिप्स्ड कन्फर्मेशन मध्ये जे बॉन्ड अँगल असतात ते 0 डिग्री, 120 डिग्री आणि 240 डिग्री. मग आता 0 डिग्री म्हणजे काय, तर 360 डिग्री. या 0ला और आहे तो 360 डिग्री. हे इक्लिप्स्ड कन्फर्मेशनचे बॉन्ड अँगल आहेत. मग आता 0 डिग्री बॉन्ड अँगल म्हणजे काय, तर फ्रंट कार्बनवरचा जो हायड्रोजन असतोय त्याला बरोबर त्याच्या बॅक साईडला बॅक कार्बनवरचा हायड्रोजन असतोय. बरोबर फ्रंट कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे, आता हे जे आपण डार्क लाईननं दाखवलेले आहेत हे फ्रंट कार्बनवरचे हायड्रोजन आहेत. आणि जे डॉटेड लाईननं दाखवलेले किंवा जे सर्कलवरून दाखवलेले आहेत ते बॅक कार्बनवरचे हायड्रोजन आहेत. मग आता इक्लिप्स्ड कन्फर्मेशन मध्ये काय असते महत्वाचं, 0 डिग्री अँगल असतो. 0 डिग्री अँगल म्हणजे काय, फ्रंट कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे त्याच्या बरोबर बॅक साईडला कोण असतोय, बॅक कार्बनवरचा हायड्रोजन असतोय. ठीक आहे. आता सॉहॉर्स प्रोजेक्शन हे झालं फिशर प्रोजेक्शन, हे झालं न्यूमन प्रोजेक्शन. राहिलं कुठलं तिसरं, तर सॉहॉर्स प्रोजेक्शन. सॉहॉर्स म्हणजे काय दाखवलंय, फ्रंट कार्बनवरचा समजा हा दाखवला, हा फ्रंट कार्बन असेल इथं, तर फ्रंट कार्बनवरचे हायड्रोजन असे दाखवले. आणि बॅक कार्बन आहे, त्या बॅक कार्बनवरचे सुद्धा हायड्रोजन काय सेम दाखवायचे. सेम म्हणजे कसे, हा जर वरती असेल तर बॅक कार्बनवरचा सुद्धा वरती, हा राईट साईडला असेल तर बॅक कार्बनवरचा सुद्धा राईट साईडला, आणि हा लेफ्ट साईडला म्हणजे हा सुद्धा काय आला लेफ्ट साईडला. हे झालं सॉहॉर्स प्रोजेक्शन. इक्लिप्स्ड कन्फर्मेशन मध्ये कसं असतंय, फ्रंट कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे तो बरोबर इक्लिप्स्ड कोणाला असतोय, बॅक कार्बनवरच्या हायड्रोजनला इक्लिप्स्ड असतोय. जे अँगल आहेत ते महत्वाचे आहेत. तुम्हाला एमसीक्यू साठी कुठले कुठले अँगल महत्वाचे आहेत इक्लिप्स्ड कन्फर्मेशन मध्ये, 0 डिग्री, 120 डिग्री आणि 240 डिग्री. आता स्टॅगर्ड साठी फिशरचं प्रोजेक्शन जसं इक्लिप्स मध्ये आहे तसं स्टॅगर्ड मध्ये असणार आहे. आता न्यूमनचं मात्र चेंज होईल. फ्रंटवरचा जो कार्बन आहे त्याच्यासाठी आपण काय केला, डॉट दाखवला. आणि जो बॅक कार्बन आहे त्याच्यासाठी काय दाखवलं, सर्कल दाखवलं. आता फ्रंट कार्बनवरचे जे हायड्रोजन आहे ते आपण आहे तसे ठेवले. बॅक कार्बनवरचे हायड्रोजन दाखवताना मात्र काय करायचं, तर याचा जो अँगल आहे तो कुठले अँगल आहेत स्टॅगर्डसाठी, 60 डिग्री, त्याच्यानंतर 180 डिग्री आणि त्याच्यानंतर 300 डिग्री. हे लक्षात ठेवा. इक्लिप्स साठीचे अँगल 0 डिग्री, 120 डिग्री आणि 240 डिग्री. स्टॅगर्ड साठीचे अँगल 60 डिग्री, 180 डिग्री आणि 300 डिग्री. ठीक आहे. आता बघा फ्रंट कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे
आपण जसे पहिला दाखवले होते तसे फ्रंट कार्बनवरचे हायड्रोजन काय दाखवले, सेंटर पासून दाखवलेले आहेत. आता बॅक कार्बनवर जे हायड्रोजन आहेत त्याच्यामध्ये फ्रंट कार्बनवरच्या हायड्रोजन आणि बॅक कार्बनवरच्या हायड्रोजनमध्ये अँगल किती असला पाहिजे, एक तर 60 डिग्री असला पाहिजे किंवा 180 डिग्री असला पाहिजे किंवा 300 डिग्री असला पाहिजे. मग बघा, बॅक कार्बनवरचे हायड्रोजन त्या अँगलनं दाखवायचे. याच्या बरोबर समोर असतोय, त्याच्यानंतर याच्या बरोबर समोर असतोय स्टॅगर्डमध्ये, याच्या बरोबर समोर असतोय. हे झालं स्टॅगर्ड कन्फर्मेशन, सॉरी न्यूमन प्रोजेक्शन झालं. स्टॅगर्ड कन्फर्मेशन मधलं न्यूमन प्रोजेक्शन हे असं झालं. आता राहिलं कुठलं, सॉहर्स प्रोजेक्शन. मग सॉहर्स प्रोजेक्शन दाखवताना क्रॉस लाईन मारायची. फ्रंट कार्बनवरचे जे हायड्रोजन आहेत ते आहे तसे दाखवले, इथं दाखवले होते तसे. आता बॅक कार्बनवर जे हायड्रोजन आहेत ते काय करायचं, रिव्हर्स दाखवायचं. रिव्हर्स म्हणजे कसे, फ्रंट कार्बनवरचा एक, आता हे जसं आहे हा फ्रंट कार्बनवरचे हायड्रोजन तसे आपण दाखवले, असं हे 3 हे दाखवले, तसंच दाखवायचं सेम फ्रंट कार्बनवरचे हायड्रोजन. आता बॅक कार्बनवरचे जे हायड्रोजन तो कसा आहे, हा खालती आहे. मग काय केला, इथला हायड्रोजन खालती झाला. त्याच्यानंतर हा राईट साईडला आहे म्हणून हा राईट साईडला दाखवला, हा लेफ्ट साईडला आहे म्हणून हा लेफ्ट साईड. आता इथेनमध्ये प्रॉब्लेम काय आहे की सगळेच हायड्रोजन असल्यामुळे आपल्याला डिफरन्स कळत नाही. जसं आपण एन ब्युटेनचं स्ट्रक्चर बघू त्यावेळेला आपल्याला डिफरन्स कळेल. समजलं काय, स्टॅगर्डमध्ये फिशर प्रोजेक्शन, त्याच्यानंतर न्यूमन प्रोजेक्शन आणि सॉहर्स प्रोजेक्शन. चेंजेस काय आहेत, फक्त इथं जो फ्रंट कार्बनवरचा हायड्रोजन आहे त्याच्या बरोबर बॅक साईडला बॅक कार्बनवरचा हायड्रोजन, इथं तसं नाही बघा. इथं फ्रंट कार्बनवरचा हायड्रोजन आणि बॅक कार्बनवरचा हायड्रोजन आहे, त्याच्यामध्ये अंतर किती आहे, एक तर 180 डिग्री असू शकते किंवा 60 डिग्री किंवा 300 डिग्री असू शकते. आता स्क्यू कन्फर्मेशन, इक्लिप्स्ड कन्फर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये जे अँगल आहेत ते अँगल सोडून बाकीचे जेवढे इनफायनाईट नंबर ऑफ अँगल असतील ते सगळे कसे असतील, स्क्यू कन्फर्मेशन मध्ये असतील. आता फिशरचं जे दाखवलंय पहिलं ते कसं असेल, सेम त्याच्यामध्ये स्क्यू मध्ये असेल. फक्त अँगल काय, ह्या अँगल व्यतिरिक्त म्हणजे 0 डिग्री, 120 डिग्री, 240 डिग्री, 360 डिग्री किंवा हे जे अँगल आहेत या अँगल व्यतिरिक्त कुठलाही अँगल असेल तर तो स्क्यू मध्ये येतोय. मग तो 1 डिग्री असेल, 10 डिग्री असेल, 15 डिग्री असेल, 20 डिग्री, हे अँगल सोडून इनफायनाईट नंबर ऑफ अँगल्स असतात ते डायरेक्टल अँगल असतात ते स्क्यू कन्फर्मेशन मध्ये येतात. आता बघा, याचं जे प्रोजेक्शन आहे न्यूमन प्रोजेक्शन ते कसं करता येईल. एक तर सर्कल आपला फ्रंट कार्बन झाला आणि हा जो डॉट आहे तो डॉट आहे तो फ्रंट कार्बन झाला आणि हा जो सर्कल आहे तो बॅक कार्बन झाला. आता याच्यावरचे हायड्रोजन दाखवायचे असतील तर फ्रंट कार्बनवरचे आपण आहे तसे दाखवले याच्यामध्ये. आता बॅक कार्बनवरचे दाखवताना काय, ह्या अँगल व्यतिरिक्त कुठलाही अँगल असला पाहिजे. मग तो 20 डिग्रीचा असेल किंवा 35 डिग्रीचा असेल तरी चालेल. हे झालं न्यूमन प्रोजेक्शन ऑफ स्क्यू कन्फर्मेशन. हा इथेन मॉलिक्युलच्या इक्लिप्स्ड कन्फर्मेशन, स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि स्क्यू कन्फर्मेशन मधला फरक आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे एमसीक्यूच्या रिलेटेड, फिशरचे अँगल 0 डिग्री, 120 डिग्री, 240 डिग्री असतात. त्याच्यानंतर स्टॅगर्डची किती, 60 डिग्री, 180 डिग्री आणि 300 डिग्री असतात. आणि या व्यतिरिक्त जे राहिलेले आहेत ते सगळे अँगल कशामध्ये येतात, स्क्यू मध्ये येतात.